हॅलो गाईज, तर आज आम्ही चाललो आहे आज नवी मुंबईला. नवी मुंबईमध्ये कुठे चाललो आहे हे मला पण माहिती नाही, कारण हे माझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आरवचे डॅडी बोलले की चल, तू रोज बोलतेस ना, खूप बोर होते मला, तुम्ही मला कुठे घेऊन जात नाही. आज मला सुट्टी आहे, आज मी तुला एक छान सरप्राईज देतो, ते बघून तू खूप खुश होणार आहेस. मी पण मग म्हटले चला. मी पण लवकर रेडी झाले. मी आरवला लवकर रेडी केले. त्यानंतर आम्ही कारमध्ये जाऊन बसलो. मग आरवच्या डॅडीने कार स्टार्ट केली. त्यानंतर आम्ही निघालो नवी मुंबईच्या दिशेने. त्यानंतर त्याच्याजवळ मला कळलं की आम्ही आलो आहे मॉलमध्ये. सीवूड मॉल आहे मग नवी मुंबईमध्ये, तिथे गेलो होतो आम्ही. तर मला वाटलं ठीक आहे, फक्त मॉल फिरायला आणलं ह्यांनी आय थिंक. तर मी म्हटलं ठीक आहे, मी पण फिरत होते मॉल. इथं आल्यानंतर आम्ही थोडेसे फ्रेम वगैरे बघितल्या. इथनं आम्ही वरती एंट्री केली. मॉल म्हणजे आरव तर त्याला माहिती आहे मॉलमध्ये गेल्यानंतर काय, तिथं कारमध्ये बसायला भेटेल आणि तिथं खूप सारे गेम्स असणार. तर तो खूपच खुश होता. बघताय त्याची स्माईल बघताय तुम्ही. मॉल त्याला खूप आवडतो मॉल. मग आता बघा, इथनं आम्ही एंट्री केली. आता इथे आल्यानंतर आम्ही थोडेसे सेल्फी वगैरे काढले, कारण आम्हाला माहिती की आम्ही फक्त मॉल फिरायला आलो आहे. पुढे जाऊन काय होणार आहे ते आम्हाला माहिती नाही, कारण ते सरप्राईज होतं आमच्यासाठी. इथे आल्यानंतर मला कळालं की आम्ही आलो आहे स्नो वर्ल्डमध्ये. मी आत्तापर्यंत एकदा सुद्धा गेले नव्हते, पण आरवच्या डॅडीने हे एवढं छान सरप्राईज दिलं ना, मी खूप खुश झाले खूप, की आत्ता मी जाणार आहे. ते नेहमी मला म्हणतात तुला काश्मीर शिमला फिरायचं होतं ना, तर एवढ्या लांब कशाला जातेस, चल तुला मी मुंबईमध्येच दाखवतो. तर बघा, हे आता इथे तिकीट काढतात आहेत. तिकीटची लाईन पण खूप होते. स्नो वर्ल्ड नाव आहे इथे. बघताय मॉल पण खूप मोठा होता. आता आम्ही पोचलो 5 वाजता आणि एंट्री टाईम होता 6 वाजता. मग 1 तास आमच्याकडे टाईम होता. आरवनी थोडीशी तिथे मस्ती केली, गेम खेळली. त्यानंतर बघा, तिकीट बघताय पर हेड 600 रुपीज होते. हे बघा, आरवची मस्ती बघताय तुम्ही. आता 1 तास टाईम आहे म्हटल्यावर आरव घुसला गेम खेळण्यासाठी. आता थोड्या वेळ तो गेम खेळतोय. गेम खेळून झाल्यानंतर आता त्याला माहिती नाही आहे त्याला पुढे जाऊन काही सरप्राईज भेटणार आहे. बघू त्याची रिॲक्शन काय आहे. तो पण खुश होणार आहे, त्याला पण खूप आवडतं फिरायला. बघा, स्नो वर्ल्ड. आता इथनं आम्ही जॅकेट वगैरे, शूज वगैरे, सॉक्स वगैरे सगळे वेअर केले. त्यानंतर आम्ही आता आतमध्ये एंट्री घेतोय. आता तुम्ही बघताय सगळीकडे बर्फ. एवढं थंड वाटत होतं ना तिथे. आता आतमध्ये बघा, तुम्ही तिथे जॅकेट काढू शकत नाही, एवढी थंडी होती. सगळीकडे बर्फ. बघताय किती गर्दी आहे. मी तर खूप आरव आणि मी तर खूप खुश झाले. मी तर खुश आहेच म्हणा, पण आरव बघा, आता आरवचा चेहरा बघा, किती हसतोय तो. त्याला एवढं आवडलं ना तिथे. तर तिथे बरोबर एवढी मस्ती करत होता ना. बघा, आम्ही खूप एन्जॉय केले. मी तर डान्स करते कारण मी खूप खुश होते ना. हे बघा, किती मस्ती चालली आहे. आम्ही सगळे खुश होतो. आरवच्या डॅडीने एवढं छान सरप्राईज दिलं, खूप छान वाटलं. शिमला काश्मीरला जायची गरजच नाही, मुंबईमध्ये एवढं छान आहे. तर आता ह्याच्यावर बसायला मला खूप भीती वाटत होते, तरी पण मी बसले. म्हटलं नाही, एवढे लांब आलो आहे तर आता थोडंसं एन्जॉय तरी करायला हवं ना. आरव बघा, आरव जराही भीत नाही. त्याला भीती माहितीच नाही आहे. त्याला फक्त मला मस्ती करायची बस. बघा, आता आम्ही इथून जातो आहे खाली. मी खूप भिले होते मी. आता इथं वरती बघताय, दिसतंय इथे आरव आणि मी आहे. बरं बघताय, खूप थंडी वाटत, खूप थंडी वाजत होती. बघा, मी आत्ता पण डान्सच करते. ही आरवची आजी, ह्या पण खूप खुश होत्या. सगळीजणं खुश होते. हे बघा, आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की आरवचे डॅडी आम्हाला एवढं छान सरप्राईज देतील. कोणालाच आयडिया नव्हती. त्यांनी कधी प्लॅन केला, कसं जायचं, काय जायचं, त्यांनी एकटेच प्लॅन करतात आणि नेहमी आम्हाला सरप्राईज देतात. पण आत्तापर्यंत त्यांनी एवढी सरप्राईज दिली नाही मला, त्यापैकी हे खूप होतं. आरव बघताय तुम्ही किती खुश आहे. हे बघा, या आरवचे आजोबा आहेत. सगळीजणं खुश झाली. ते पण म्हणतात की आम्ही पण कधी गेलो नाही काश्मीरला, शिमलाला, आम्हाला इथेच बघायला भेटलं. सगळीजणं खुश होती. आरव बघताय तुम्ही, फक्त आरव सगळ्यात जास्त हॅप्पी होता. एवढी मस्ती करत होता ना. बाहेर जायला पण तो रेडी नव्हता. आतमध्ये गेलो त्याला सर्दीसुद्धा झाली, पण नाही, तो बाहेर यायला रेडीच नाही. पण एवढे की तिथे फक्त 40